लाईट नमस्कार, मी विश्वजित न्यूज अँकरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता अंतिम टप्प्यात आल्यात आणि याच अनुषंगानं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहे. प्रचार आहे किंवा निवडणुकीची जी रणधुमाळी ती जोरात सुरू आहे सगळीकडेच आणि याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत मान या पंचायत समिती गणात आणि मान पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार जे शिवसेना मशाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मशाल या चिन्हासाठी लढत आहेत. त्याच कल्पनाताई प्रकाश भेगडे आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचं या गणासाठीचं काय विकासाचं मॉडेल आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत, या सगळ्यांवर आपण प्रकाश टाकणार आहोत. ताई नमस्कार. न्यूज अँकरमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक असं स्वागत. असं दिसतंय मला की तुम्ही प्रचार उरकून आलेला आहात, प्रचार जोरात सुरू आहे. एकंदरीत कसं वातावरण आहे, कसा प्रचार सुरू आहे? छान आहे, खूप सगळीकडं छान वातावरण चाललेलं आहे. आता तुम्ही लोकांच्या भेटी घेताय वगैरे, कसा रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा, काय प्रतिसाद आहे? प्रत्येक ठिकाणी म्हणतायत की होणार आहे आपलं म्हणून. मला हे सांगा की आता तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहात, तुम्ही लोकांकडे जाऊन मतं मागत आहात. लोकांनी तुम्हाला का मतं द्यायला हवी? तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवतात? महत्वाचे मुद्दे काय आहेत जे पंचायत समितीच्या या गणात तुम्हाला जाणवतात? पाण्याची समस्या, लाईटची समस्या, पुन्हा वाहतुकीची समस्या आहे. पाण्याचा जो प्रश्न तुम्ही सांगताय, पाणी काय नक्की प्रॉब्लेम आहे? आजवर इतके वर्ष झाली तुम्ही जे तिन्ही जे मुद्दे सांगितले, पाणी असेल, वाहतूक असेल, लाईट असेल, गेल्या कित्येक वर्षापासून स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षांहून अधिक काळ उलटून गेलाय. आजही निवडणुका त्याच 3-4 मुद्द्यांवर आपण होताना पाहतोय. आजवर हे प्रश्न सुटले नाहीत असं वाटतं तुम्हाला? सुटले ना, पण फक्त त्यांनी सांगितलं, आश्वासनं दिली की कामं करून घेतो, त्यांनी करून दिली नाही, तर ती आता आम्ही करून दाखवणार. काय काम करणार आहात तुम्ही, कशा प्रकारे करणार आहात? पाण्यासाठी पाणी घेऊन येणार, त्यांच्यासाठी लाईट घेऊन येणार आणि वाहतुकीचं. दादा तुमच्याकडे मला वळायचंय, कारण की तुम्हीही या मतदारसंघात गेले कित्येक वर्षांपासून शिवसेनेचे एक एकनिष्ठ कार्यकर्त्यांपासून आजपर्यंत तुम्ही जिल्हा प्रमुख आहात. तर असा जो तुमचा प्रवास आहे, तुम्ही बऱ्याच काळापासून या मतदारसंघात वाढलेला आहात आणि तुम्ही सगळे प्रश्न अनुभवलेले आहेत. काय प्रश्न आहेत या मतदारसंघाचे आणि कसे सोडवणार आहात? वास्तविक पाहता गेली 25 ते 30 वर्ष समाजकारणात आणि राजकारणात मी सक्रिय आहे. गेले कित्येक वर्ष रस्त्याचे तेच प्रश्न आहेत, लाईटचे तेच प्रश्न आहेत. तुमच्या सामाजिक दृष्ट्या इतका असमतोल आहे की काही ठिकाणी अतिशय चांगलं काम होतं आणि आमचा हा मतदारसंघ गेले कित्येक वर्ष म्हणजे ह्या मतदारसंघावर लक्ष नाही कोणाचं. आणि आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस आम्हाला जी कामं करता आली, 2002 मध्ये पंचायत समितीच्या सत्तेत होतो. प्लस तुमचं त्या काळात आम्ही तो प्रयत्न केला, त्यावेळेस निधी अपुरा असायची आणि समस्या फार होत्या. परंतु आता गेले बरेच वर्ष आम्ही सत्तेत नाही, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही तालुक्यात काम करतो.
परंतु ह्या सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून हे सगळे प्रश्न ठेवलेत. बर. सगळ्यात मोठी समस्या आहे रस्त्याची, की रस्ते फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी रस्ते बनवले जातात. बर. आणि ते दुसऱ्याच पाऊसकाळ्यात आमच्याकडे एक तर पावसाचा भाग आहे. हा. हो, इकडं खूप पाऊस होतो मुळशी हो, पट्टे. म्हणजे भात पिकाचा म्हणजे भरपूर पाऊस असल्याशिवाय भात पिकं होत नाही. बरोबर. आणि त्या अनुषंगाने रस्ते तयार झाले पाहिजे, की इथं हवामानाची काय परिस्थिती आहे. तुम्ही जर कोकणात गेले तर 95 शिवसेनेने रस्ते बनवलेत ना, आज सुद्धा ते चांगले आहेत. पण आज इथली परिस्थिती फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या भाड्यासाठी रस्ते केले जातात, ते दुसऱ्या वर्षी परत तीच परिस्थिती असते, खड्डे. म्हणून रस्त्याची मोठी समस्या आहे. ती समस्या घेऊन आम्ही कित्येक वेळा आंदोलनं केलीत, कित्येक वेळा प्रशासनाशी भांडलोय, परंतु तात्पुरती डागडुजी केली जाते. आणि आमचं विजन आहे की तो रस्ता कोकणच्या धर्तीवर, बाहेर पावसाचं पाणी त्याच पद्धतीचं असतं. शेवट रस्ते खराब कशाने होतात तर पावसाच्या पाण्याने किंवा पाऊस कळ्यात. आणि जे रस्ते आता तयार आहेत ते मोठ्या गाड्यांसाठी वाहतूक होईल अशा पद्धतीचे नाही. आणि आमच्याकडं हिंजवडी MIDC आणि पिरंगुटी MIDC ह्याची कनेक्टिव्हिटी आमच्याच ह्या संपूर्ण पंचायत समिती मतदारसंघातून आहे. त्याच्यामुळं तिथं अवजड वाहण्याचे त्या क्वालिटीचे रस्ते ह्या भागात होत नाही, ते रस्ते झाले पाहिजे. त्याच्याकरता आमचा प्रयत्न राहील. दुसरं लाईटचा प्रश्न, MSEB ला तुम्हाला सांगतो, गेली कित्येक वेळा आंदोलनं केली, कित्येक वेळा आम्ही प्रश्न घेऊन त्यांच्या दारात जाऊन उभं राहिलो. छोटी मोठी कामं होत राहतात आमच्या ताकदीवर. जरी विरोधी पक्ष असलं तरी आम्ही आंदोलनातून किंवा आमच्या रिलेशन मधून आम्ही ते सोडवत राहतो. परंतु म्हणजे मला कळायच्या आधी, आज माझं वय वर्ष 51 चालू आहे. माझ्या जन्माच्या अगोदर काही ठिकाणी लाईटची कामं झाली. 40 वर्षापूर्वी काही लाईटची कामं झाली. म्हणजे मी 10-11 वर्षाचे असताना त्या काळात आम्हाला जुनी लोक सांगायची की हे अमुक पाटलांनी केलं, ते तमुक सरपंचांनी केलं, ह्या वाडीला लाईट अमक्या वर्षी आली, तुझा जन्म त्या दुसऱ्या वर्षी झाला, असं ऐकून ये. आणि त्याच तारा अजून आहेत. बापरे. त्याच तारा अजून आहेत. दर 2 दिवसांनी कुठंतरी तुटमुट होत असते. आणि त्या तुटमुटीमुळं त्या भागातल्या लाईट जात असतात. 2-2 दिवस व्यवस्था होत नाही. त्याचं कारण आम्ही भांडायला गेलो MSEB मध्ये, तर त्या अधिकाऱ्याकडून सांगितलं जातं की बाबा आम्ही हा कंडक्टर बदलू शकतो, परंतु आमच्याकडे फंड नाहीत. आणि हे कित्येक दिवसाचं त्यांचं ते उत्तर आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ते उत्तर आहे MSEBच्या. दुसरं, त्यांच्याकडे कामगार भरती कुठली झालेली नाही आणि कामगार निवृत्त होत चालले. म्हणजे तिथं कामगारांची कमी, तो प्रश्न आम्ही समजू शकतो. परंतु प्रशासनाने त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. कारण का हा भाग, हा समाज इतका लवकर भरत चाललाय. म्हणजे MIDC आता इथून रिंग रोड चाललाय आणि त्या माध्यमातून बाहेरचा जो क्राऊड आहे, म्हणजे रोजीरोटीसाठी येणारे लोक, स्थलांतरित ह्या भागात भरपूर लोक आहेत. आणि ते स्थलांतरित लोकांना बाकीच्या ज्या सुविधा आमच्या ग्रामपंचायत लेवलच्या आहेत त्या पुरे पडत नाही. त्याच्यासाठी स्थलांतरित ज्या गावात लोकसंख्या वाढली त्या गावात अजून चांगल्या पद्धतीचे सुविधा करण्यासाठी आपल्याला अजून काहीतरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ग्रामपंचायत मध्ये एक ठराविक निधी असतो, बरोबर, जो टॅक्सच्या माध्यमातून गोळा होतो. काही 14 वित्त आयोग ह्या माध्यमातून होतो, आयोगाच्या माध्यमातून, परंतु तो पुरे पडत नाही. तिथं ठोस असं लोकसंख्या कधीची धरतात 2011ची, बरोबर, आणि आज 2026 चालू आहे. त्या मधल्या 22-24 वर्षात इतकं बदल झाला. तर तुम्ही जर मागच्या 20 वर्षापूर्वी पाहिलं असतं तर ते आम्हाला पूरक होतं. परंतु ह्या 20 वर्षात जे वाढलेलं क्राऊड आहे तर त्याच्यामुळे अतिरिक्त लोड प्रत्येक गावात, माझ्याच गावात नाही, ह्या गावात नाही, म्हणजे मतदारसंघातल्या प्रत्येक गावात, कारण का शहराला लागून गाव आहे आमची आणि ते भाडं परवडतं. MIDCत कामाला असलेला माणूस शेजारच्या गावात येतो, कारण का MIDCच्या गावात जर खुली घ्यायची म्हणलं, घर घ्यायचं म्हणलं भाड्याने,
तर त्याचं भाडं आणि ह्या ग्रामीण भागातलं माझा मतदारसंघ एक मानगण सोडला, म्हणजे माझ्या हा. आता पंचायत माझी समिती पत्नी का? जी पंचायत समिती लढती हम्म. त्या मतदारसंघात एक गाव मान हम्म. हे MIDCतलं आहे. हम्म. बाकी चांद, नांद, मुलखेड, हम्म. घोटवडे, रिहे, जवळ, पिंपोळी, खांबोली, कातरखडक, हम्म. आंधळी हम्म. ही जी गावं आहेत ही कम्प्लीट ग्रामीण पट्ट्यांमध्ये. बरोबर, सगळा शेतकरी पट्टा म्हणू शकतो हो. आपण. त्याच्यामुळं ह्या लाईट, रस्ता आणि पाणी हम्म. ह्या मूलभूत सुविधा आजही झालेल्या नाहीत. हम्म. आणि त्या आम्ही जर सत्तेत आलो हम्म. मुळशी पंचायत समितीच्या, हम्म. तर आम्ही त्या 100% मार्गी लावू. मी याच्याकडे येणारच आहे. त्याच्या आधी तुम्ही एक उल्लेख केला की आजवर बरेच इथं निवडून आलेले लोकप्रतिनिधी निवडून आले, मात्र त्यांच्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष झालं. काय कारण आहे असं जाणून बुजून दुर्लक्ष करण्यामागे? नाही, जर तुम्हाला सगळ्या सुविधा ह्या जर मी सांगितलेल्या पोहोचल्या हम्म. तर तिथं प्रगती वाढते. हम्म. आता मुलं शिकलेली काही उद्योग व्यवसाय करतील. पर्यटनाचा छान व्यवसाय हो, हो, मुळशी तालुका हो. पर्यटनासाठी हो, फार हो. सुंदर आहे. आणि जर कार्यकर्त्यांना, मुलांना व्यवसाय मिळाला स्वतःचा, हम्म. त्यातून ते आर्थिक प्रगती करतील हम्म. आणि मग नेत्याच्या मागे फिरणार नाही. हम्म. म्हणून ते जाणून बुजून ठेवलेलं आहे. हम्म. आणि आमचं विजन तेच आहे हम्म. की आम्ही सुद्धा गरीब कुटुंबातून आलेलो आहे. आजही आम्ही जनरल सर्वसामान्य परिस्थितीतच आहे. हम्म. परंतु हे निवडणूक लढायचं मुख्य कारण आहे हम्म. की आम्हाला इथं बदल घडवायचा. हम्म. सातत्याने तीच लोक, आणि त्याचं काय होतं, खालच्या साखळीपासून पंचायत समितीपासून तर फार खासदारपर्यंत हम्म. ही मंडळी एकच रँक मध्ये असल्यामुळे त्यांना कोणी कोणाला जा विचारत नाही. हम्म. तेरी विचू पण मेरी विचू, हम्म. म्हणजे कुणी कोणाला विचारायचं नाही, कारण का ते एकाच पक्षाशी संलग्न असतात. हो. म्हणून शिवसेना हा इथं पर्याय आहे. हम्म. आणि बहुतांशी लोकांना हम्म. शिवसेना पर्याय वाटतो. हम्म. म्हणून आजवर शिवसेना तालुक्यात 1 किंवा 2 नंबरचा पक्ष राहतो. हम्म. मागच्या पंचवार्षिकला सुद्धा माझ्याकडे 6 पैकी 2 पंचायत समिती सदस्य होते. हम्म. जिल्हा परिषद 3 पैकी 1 जिल्हा परिषद सदस्य माझ्याकडे होता. हम्म. त्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही बराबरीत असायचो. हम्म. परंतु सत्तेची गणित आमच्यापर्यंत पोहोचत नाही. हम्म. एकदा 2002 मध्ये आली. हम्म. त्या काळात मी 2002 मध्ये जिल्हा परिषदचं सदस्य आमच्याकडे त्यावेळेस आला नाही. परंतु 6 पैकी 4 निवडून आली. हम्म. 5वं माझं सीट फक्त 2 मतांनी पडलं. अच्छा. हा, आणि 6वा जो मेंबर आहे तो अपक्ष आला. हम्म. तो तावडं त्यावेळेस मुळशी तालुक्यात होता. हम्म. तिथून निवडून आले. तुम्ही आता राजकीय कारकिर्दीला तुमच्या हात घातलेलाच आहे. तुमच्याविषयी मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, वाचलंय की तुमची सुरुवात ही एक ट्रक ड्रायव्हर पासून सुरुवात झाली आणि आज पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काम करताय. कसा प्रवास होता हा? कसं काय काय एकंदरीत पक्षाने, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेची जरी फूट झाली, तुम्ही त्या काळी देखील बाळासाहेब ठाकरे यांचे एक सच्चा शिवसैनिक म्हणून काम केलेले. आजही तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहात. ही एकनिष्ठता ही आजवर कुठं पाहायला मिळत नाही. तुमची राजकीय कारकीर्द आणि पक्षाशी असलेलं तुमचं नातं, कसा विश्वास दाखवलाय आणि लोकांचाही कसा भावना आहेत, कशा अपेक्षा? वास्तविक पाहता तसं ह्या सर्व आतापर्यंतच्या प्रवासाला माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्य आहे. असं रिक्षा चालवली, टँकर चालवलाय, मातीचे ट्रक चालवले, आणि तदनंतर छोटा मोठा बिल्डिंग मटेरियल सप्लायर, त्या लाईन मधून थोडंसं लक्षात आल्यानंतर थोडे त्या मार्गाकडे गेलो. आणि राजकारणाकडे वळायचं शिवसेनेची पूर्वीपासून आवड म्हणजे ते शिवसेनेचे विचार, ध्येय, धोरण लहानपणापासून डोक्यात असते. आणि त्यात विशेष उल्लेख करायचा असा की शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणल्यावर सगळं गाव त्याला असं वेगळ्या नजरेने पाहिजे की बाबा हा कोणतरी वेगळाच, धडाकेबाज म्हणू शकतो हा वेगळाच, की बाबा ह्या, मग ते मला क्रेज तयार झाली की बाबा सगळ्यांसारखं नाही व्हायचं, आपण काहीतरी वेगळं. आणि म्हणून शिवसेनेचे ध्येय धोरण, विचार आत्मसात करून साधारण 98-99 पासून मी सक्रिय तालुक्याच्या बैठकीला जायला लागलो.
2002 मध्ये 2000 साली साधारण 2000 साली ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि मी त्यावेळेस टँकर ड्रायव्हर होतो बरं. आणि त्यावेळेस इथं पाणी मिळत नव्हतं, म्हणजे पाणी फार अडचणीचं होतं. तेव्हापासून प्रश्न आहे पाण्याचा. पाणी त्या काळात तर फार अडचणीचं होतं. हम्म. तर मग संध्याकाळी येताना टँकर मालकाला माहिती होतं, विश्वास होता, त्याच्यामुळे तो माझ्याकडे टँकर घरी लावायला असेल, म्हणजे माझ्या राहत्या घरी. तर मग येताना तो टँकर पाण्याने भरून आणायचा आणि सकाळी संपूर्ण वाडीतल्या महिला त्या टँकरवर पाणी भरायचे. तर मग त्याच्यातून एक झालं की महिला भगिनींची कनेक्टिव्हिटी वाढली, एक विश्वास वाढला आणि मग कार्यकर्ते आपले सहकार्य असतात ते बाबा आपण हे मोठे पुढारी कायमच निवडणुका अशाच बिनविरोध करतात, तर आपण यावेळेस इच्छा व्यक्त करायची. राजकारण फक्त शिवसेनेची आवड, परंतु असं प्रॅक्टिकली राजकारणात जाईन असं वाटलं होतं. मग त्या काळात 2000 साली ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. मी इच्छा व्यक्त केली, तर काही त्या काळातले प्रस्त होते, त्यांनी ती अरे बाबा तू काय करतोय, तुझ्याकडे काय. बरं, कार्यकर्त्यांच्या आग्रहाने मी ती निवडणूक लढली प्रस्थापितांच्या विरोधात आणि त्यात 2 मतांनी माझा झाला पराभव. अच्छा. मग मला कळलं की बाबा 50% तर लोक मला मानायला लागले. मग त्यांच्यासाठी आपल्याला समाजकारणात राजकारणात सक्रिय आणि त्यानंतर मी 2002 ला पंचायत समितीची निवडणूक लागली. पंचायत समिती निवडणूक लागली त्या काळात शिवसेनेकडे असे बळच उमेदवार बाप द्यायचा म्हणून द्यायचा. तर मला त्यातकालीन आमचे सहकारी पक्षातले जे होते, आता एक दिवंगत झाले, ते एक पक्ष सोडून गेले, अशा त्यांनी मला आग्रह केला की तुझं गाव मोठं आहे, नवीन फ्रेश चेहरा आहे, तू लढशील का. तर त्या वेळेस म्हणलो बाबा माझे तसं एक तर पगारावर माझं घर चालते आणि मी जर ह्या पंचायत समितीसारखी निवडणूक लढवली, मला बाकीच्या आमच्या नात्यागोत्यातल्या माणसांनी सांगितलं अरे एवढं काही सोपं नसतं, उगीच पोर खेळ होईल. आणि नुकतंच माझं लग्न पण 2001 लाच झाले. बरं, 1 वर्षानेच तुम्ही पंचायत समिती आणि लढलो ती निवडणूक. परंतु एकदम तरुण असल्यामुळं प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद मिळाला आणि माझं गाव मोठं होतं. गेल्या त्या काळात म्हणजे जवळजवळ 50-55 वर्षात कुठल्या पक्षाचं तिकीटच मिळलं नव्हतं. त्या गावाने मला त्यावेळेस चांगला प्रतिसाद दिला आणि त्यावेळेस पण माझं नशीब आडवालं 2 मतांनी पराभव झाला. म्हणजे ग्रामपंचायतला देखील 2 मत आणि इथे परत 2005 ला ग्रामपंचायत आली. मग ग्रामपंचायतीला परत मी म्हणलो आता माझं नाव गाव फार मोठं झालंय, मी आपल्या सहकार्यांना माझ्या पक्षातल्या त्यावेळेस तत्कालीन मग पक्षात आता निवडणूक लढवली, म्हणजे पक्षात सक्रिय झालतो फार. बरोबर. गटप्रमुख, उपविभाग प्रमुख अशी पद त्या ज्यावेळेस 2005 ला मला उपतालुका प्रमुख केलं, जरा प्रसिद्धी झालं, 2 मतांनी पडणारा कोण म्हणून मला पाहायला यायचे लोक. अगदी निसटता पराभव आणि लढलो होतो की माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसाबरोबर लढलो, प्रस्थापित होते सगळे आणि पैशा पाण्याने भक्कम सगळे आम्ही. त्या तत्कालीन ना हे पॅम्पलेट आता दिसते ना तुमच्या समोर, हे पॅम्पलेट झेरॉक्स करून वाटलेली, म्हणजे अशी त्या काळाची परिस्थिती होती ती 2002 मध्ये. 5 ला निवडणूक ग्रामपंचायत लागली, 5 ची निवडणूक मी लढायचं नाही ठरवलं, परंतु सगळे म्हणले की बाबा आपलं तुझा पराभव तिथं झालाय, आपण टोटल आता यांचं पॅनलच उभं करू, आपल्याला पाहिजे नक्की काय होतं. आणि त्यावेळेस तत्कालीन पॅनल माझं आलं. मी गावचा ग्रामपंचायतला निवडून येताना सुद्धा मी आधी 2-2-2 म्हणजे 222 मतांनी मी माझ्या वार्डात निवडून आलो. 2चा आकडा आणि तुमचं कनेक्शन नाही काहीतरी असणारच. आणि सरपंच होताना सुद्धा एक्स्ट्राची मतं लागतात, तर पुढच्याला 5 झाली आणि मला 7 झाली. म्हणजे तिथं सुद्धा 2 मतांनी मी सरपंच झालो आणि 5 ते 10 सरपंच म्हणून काम केलं. आता तुम्ही 5 आणि 7चा उल्लेख केला. येणारी जी इलेक्शन होती आता ती 5 तारखेला होती आणि 7 तारखेला होती, मला ती थोडीशी काहीशी पुढे ढकलली. या गोष्टी आहेतच, हे सगळे तुम्ही किस्से सांगितले. तुम्ही तुमच्या गावाचा उल्लेख केला, गावानं तुम्हाला प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. आजवर हे जे घोटावडे गाव आहे, या गावातून एकही पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदेला निवडून गेलेलं नाही.
आज ताईंच्या माध्यमातून ती संधी मिळते, काय आव्हान कराल, कसं असणार?